तर आपल्याला अलाइट मोशनला ओपन करून घ्यायचं भावनो. त्यानंतर आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं. आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती आल्याच्यानंतर आपल्याला चॅकनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मीडियावरती जाऊन आपल्याला एक इमेज सिलेक्ट करायचा आहे. इमेजला आपल्याला शेवटपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर इमेजला पूर्णपणे आपल्याला फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचं आहे. त्यानंतर मूव अँड ट्रान्सफरवर जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे झूम इन करून घ्यायचं इमेजला. थोडं झूम केल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे समोर यायचं. इथे आपल्याला हे इमेजला अशा प्रकारे स्प्लिट मारून घ्यायचं आहे. जिथे स्प्लिट मारायचं आहे अशा प्रकारे इथपर्यंत असे स्प्लिट मारायचे भावना आपल्याला पूर्ण इमेजला स्प्लिट मारून घ्यायचे असे. तर मी अशा प्रकारे पूर्ण इमेजला स्प्लिट मारून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला परत सुरुवातीला यायचं. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती यायचं. त्यानंतर तुम्हाला एक ब्लॅक शॅडो PNG दिन भावना तिला यायचं. त्यानंतर तिला अशा प्रकारे पूर्णपणे अशा प्रकारे तिला तिची विड्थ अशा प्रकारे 2.85 पर्यंत करून घ्यायची आहे विड्थ. त्यानंतर तिला अशा प्रकारे थोडंसं खाली ओढायचं आहे. खाली ओढून झाल्यानंतर तिला आपल्याला शेवटपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला परत सुरुवातीला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन जी आपली PNG आहे भावना मोटिवेट तिला अशा प्रकारे ती घ्यायची आहे. तिची साईज आपल्याला थोडी इन्क्रीज करायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर तिला थोडंसं खाली घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे तिला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला बॅक यायचं भावनो. बॅक आल्याच्यानंतर आपल्याला शेक इफेक्टवरती यायचं. आपल्या शेक इफेक्टवरती येऊन जो पहिला राऊंड रेक्टँगल म्हणून तो इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. कॉपी केल्याच्यानंतर आपल्याला बॅक येऊन बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा. त्यानंतर जी पहिली इमेज आपली तिच्यावरती यायचं. तिला इफेक्टला पेस्ट करून टाकायचा आहे. तो अशा प्रकारे येऊन जाईल भावनो. त्यानंतर परत आपल्याला शेक इफेक्टवरती यायचं. परत शेक इफेक्टवरती आल्याच्यानंतर परत दुसरा रेक्टँगल आहे तो घ्यायचा. त्याला कॉपी करायचा हा इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर आपल्याला परत बिटमार्क प्रोजेक्टवरती येऊन जो 2 नंबरचा इमेज होता भावना आपण स्प्लिट मारलेला त्याला घ्यायचं. इफेक्टवरती येऊन पेस्ट करायचा अशा प्रकारे. त्याचा कलर जो आहे तो चेंज होऊन जाईल भावना. त्यानंतर परत शेक इफेक्टवरती यायचं आपल्याला. शेक इफेक्टवरती आल्याच्यानंतर जो तिसरा राऊंड रेक्टँगल इफेक्ट आहे भावना त्याला कॉपी करायचं. कॉपी केल्याच्यानंतर आपल्याला परत बॅकमध्ये यायचं भावनो. बॅकमध्ये आल्यानंतर आपल्याला जे पुढचे जे इमेज राहिलेले भावनो आपण हे बीट दिला होता भावनो इथे हे पूर्ण इमेजला आपल्याला हा इफेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे भावनो. तर मी तो अप्लाय करून घेतो. तर मी अशा प्रकारे जे काही जे इफेक्ट आपले ते अप्लाय केलेलं आहे भावनो. त्यानंतर आपल्याला बॅक यायचं एकदा. शेक इफेक्टवरती यायचं. परत शेक इफेक्टवरती आल्यानंतर ह्या 2 लेअर आहे भावनो अशा प्रकारच्या त्याच्यावरती क्लिक करायचे. इथे यायचं. त्याला कॉपी करायचे त्या 2 लेअर. परत बॅक येऊन बिटमार्क प्रोजेक्टवरती ओपन करायचं आहे. त्यानंतर इथे यायचं भावनो. सुरुवातीला यायचं. त्यात 2 लेअर आपल्याला पेस्ट करून टाकायचे. त्यानंतर तुम्हाला ते अशा प्रकारे दिसून जातील भावनो. तर आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी इथे ह्या बाणावरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला त्याची जी FHD मध्ये करून घ्यायचं भावनो 1080p मध्ये. त्यानंतर एक्सपोर्ट करायचं आहे व्हिडिओला. आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.